सुनीता नामदेवराव गोरे, मार्गदर्शकाचे नाव डॉक्टर V.D. लांबसर, हजेरी क्रमांक 38 आणि माझ्या सेमिनारचा विषय आहे संयुक्त महाराष्ट्र लढा आणि तुळजाबाबा लक्ष्मण गोवर्धने. प्रस्तावना. संयुक्त महाराष्ट्र हा 1 मे 1960 त्या ठिकाणी स्वतंत्र झाला, परंतु स्वतंत्र होत असताना त्या ठिकाणी अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. कारण संयुक्त महाराष्ट्र निर्माण होत असताना अनेकांनी आपल्या जीवाचं बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. जवळजवळ 106 लोक त्या ठिकाणी मरण पावल्याचं दिसून येतं. आता खरं तर जी काही माझे जे काही मुद्दे आहे, तर सुरुवातीचा पहिला मुद्दा माझा सांगता येईल की भाषावार प्रांतरचना. त्या ठिकाणी भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर म्हणजे जवळ 1938मध्ये ठरलेलं होतं की संयुक्त महाराष्ट्र निर्माण करावा किंवा जे काही राज्य असतील तर ती भाषिक त्या ठिकाणी निर्माण व्हावी. परंतु जे काही मुंबईमध्ये असणारी जे काही भांडवलदार लोक असतील तर त्यांनी त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध केला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. आणि जे काही मुंबई असेल तर हा केंद्रशासित प्रदेश राहावा असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. त्यानंतर लागलीचं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी लोकांचा जनक्षोभ बघून त्या ठिकाणी एक समिती नेमली आणि ती समिती होती दार कमिशन समिती. आणि दार कमिशन समितीने बऱ्याच काळपर्यंत त्या ठिकाणी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर काही दिवसामध्ये एक अहवाल दिला आणि तो अहवाल अतिशय लोकांचा राग उठवून येणारा होता. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जे काही मुंबई असेल तर तो मुंबई हा केंद्रशासित प्रदेश केला जाईल आणि त्या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी हा द्विभाषिक राज्य मिळून एक राज्य तयार होईल असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि साहजिकच लोकांचा त्या ठिकाणी संताप हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. आणि जे काही मोर्चे असतील, हरताळ, तर बेळगावपासून तर जळगावपर्यंत जे काही उपोषण असेल, मोर्चे असतील, आंदोलन असतील तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काढण्यात आले. आणि त्याचं नेतृत्व केलं ते सेनापती बापट यांनी. सेनापती बापट यांनी त्यांचं नेतृत्व केल्यानंतर साहजिकच हा जो काही लढा असेल तर ह्या लढ्याला त्या ठिकाणी एक चांगलं बळ त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आता पुढचा पॉईंट जर सांगता आला तर तो मोरारजी देसाई आणि हत्याकांड. कारण हा पॉईंट घेताना त्या ठिकाणी असं लक्षात येतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेचे मोरारजी देसाई यांनी त्या ठिकाणी जे काही आंदोलनकर्ते असतील तर त्या आंदोलनकर्त्यांवरती त्या ठिकाणी गोळीबार करण्याच्या सूचना केल्या. आणि जे काही लोकांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मितीची मागणी केली होती तर द्विभाषिक राज्य नको आहे, तर आम्हाला मुंबईसह महाराष्ट्र पाहिजे, विदर्भासह पाहिजे आणि गुजरात हा जो काही भाग असेल तो आमच्यामध्ये नको आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि जे काही एल्फिन्स्टन या ठिकाणी मोरारजी देसाई यांची त्या ठिकाणी सभा चालू असताना त्या ठिकाणी जो काही मोर्चा त्या ठिकाणी गेला आणि त्या जमावाने त्या ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केली. आणि लागलीच त्या लोकांवरती गोळीबार झाला आणि बरीचशी लोकं त्या ठिकाणी मारली गेली. आता मारले गेल्यानंतर पुन्हा काही काळ त्या ठिकाणी शांतता झाली, पुन्हा निवडणूक आली. हा मधला काळ गेल्यानंतर जी काही संयुक्त महाराष्ट्राची मागणी ही कायमस्वरूपी होती. त्याच्यामध्ये आपल्याला शंकरराव देव यांनी त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं आपल्याला बघायला मिळतं. कारण शंकरराव देव यांनी सांगितलेलं की माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु मी महाराष्ट्रामध्ये गुजरातला त्या ठिकाणी येऊ देणार नाही आणि जो काही महाराष्ट्र असेल तर तो फक्त मराठी भाषिकांचा असावा असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्याच वेळेस अनेक जे काही लोक असतील तर ती ह्या लढ्यामध्ये सामील झालेली होती. आणि जो पुढचा मुद्दा सांगता येतो तुळजाबाबा लक्ष्मण गोवर्धने आणि संयुक्त महाराष्ट्र लढा. आता त्याच्यामध्ये विठ्ठलराव खंडे असतील, भाऊसाहेब राऊत असतील, गुणव असतील, ही जी काही लोकं असतील तर ती भूमिगत झालेली होती. आणि त्यांनी तुळजाबाबा गोवर्धने यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी जे काही लढ्याला पाठबळ देण्याचं सांगितलेलं होतं. आता तुळजाबाबांचं नेटवर्क खरं तर खूप मोठं होतं.
आणि ह्या नेटवर्कचा फायदा त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी आपल्याला बघायला मिळतो. कारण इगतपुरी तालुका सांजेगाव हे ठिकाण जे काही डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं गाव आणि गुराखी लोक त्या ठिकाणी गुरं चारण्यासाठी त्या ठिकाणी जायची. मग गावामध्ये कोणीतरी नवीन आलं तर त्या ठिकाणी सांगितलं जायचं की कोणीतरी नवीन आलेलं आहे. मग अशा वेळेस तिथली जी काही लोक असतील तर ती सतर्क व्हायची. म्हणजे याचा वापर त्या ठिकाणी उपयोग जे काही सांजेगावची लोक असतील किंवा इगतपुरी तालुक्यातील जी काही आजूबाजूची मंडळी असतील या सर्वांचा उपयोग त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी झाले आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे सर्वांनी त्या लढ्यामध्ये हिरिरीने भाग घेतलेला होता. आणि त्याला अजून एक कारण असं होतं की गुजरात हा महाराष्ट्रामध्येच विलीन असताना महाराष्ट्रामध्येच एकत्र असताना त्या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्र याच्यामध्ये दुजाभाव केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. कारण कुंजाबाबा लक्ष्मण गोवर्धन यांनी जो पहिला भातभाव लढलेला होता तो लढण्याचं कारण असं की गुजराती शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना यांचा त्या ठिकाणी त्या सरकारने त्याच्यामध्ये दुजाभाव केलेला होता. गुजरातचे जे काही शेतकरी असतील तर त्यांना तो जास्तीत जास्त भातभाव जो काही लढा असेल भात भाव असेल तो जास्त दिला गेला आणि महाराष्ट्रातील जे शेतकरी असतील तर त्यांना कमी दिलेला होता. म्हणजे याचाच परिणाम त्या ठिकाणी आपल्याला या संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. आणि साहजिकच कुंजाबाबा गोवर्धन यांचं नेटवर्क चांगलं असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोकांचा ह्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी भाग घेतला. आणि पुढे आपल्याला असं सांगता येईल, माझा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की जो काही चिंतामणराव हे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे अर्थमंत्री असताना त्यांनी एक विधानसभेमध्ये एक मोठं भाषण केलं. अतिशय व्यवस्थितरित्या भाषण आणि शांततेत भाषण केल्यानंतर त्याचा परिणाम सर्व लोकांवरती झाला आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपले राजीनामे द्यायला सुरुवात केली. आता खरं तर चिंतामणरावांच्या राजीनाम्याचे कारण असं होतं की चिंतामणरावांनी त्या ठिकाणी जो काय आपला प्रश्न केलेला की जो संयुक्त महाराष्ट्र निर्माण होत असताना अनेक म्हणजे जनतेने मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. मग अशा वेळेस मोरारजी देसाई यांनी जो जनतेवरती अन्याय अत्याचार केला किंवा त्यांच्यावरती जो लाठी हल्ला केला त्या गोळीबारामध्ये जवळजवळ 106 लोक त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला 5च वर्षामध्ये जवळजवळ 106 लोकांचा बळी त्या ठिकाणी मोरारजी देसाई यांनी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे हत्याकांडाची चौकशी होणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. परंतु मोरारजी देसाईंनी त्यांनी कुठली ना समिती नेमली ना काहीच. आणि शिवाय पुन्हा त्यांनी जे आपलं भाषण केलेलं होतं चर्चगेट समोर तर त्या एल्फिन्स्टन त्या ठिकाणी तर त्यांनी सांगितलेलं होतं 1 वर्ष काय तर 5000 वर्ष होतील तरी मुंबई ही महाराष्ट्राचा भाग होऊ शकत नाही आणि मुंबई हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश राहील असं त्यांनी ते सांगितलेलं होतं. साहजिकच लोकांच्या भावना त्या ठिकाणी घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांचा ह्या लढ्याला त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिलेला. परंतु मोरारजी देसाई यांच्या विधानाला त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधनं त्या ठिकाणी विरोध त्या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि अनेक ठिकाणी त्या मोरारजी देसाई यांच्या विरोधात असेल किंवा जे की पंडित जवाहरलाल नेहरू असतील. कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काही दिवसात म्हणजे लोकांचा राग शांत होत नाही तोच लगेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक पुन्हा जे काही आपला मसुदा असेल तो त्या ठिकाणी सांगितला आकाशवाणीवरनं जाहीर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र हा त्रिभाषिक त्या ठिकाणी एक राज्य निर्माण होईल. आणि साहजिकच लोकांचा जो महाराष्ट्र आंदोलनामध्ये तो सहभाग होता. आता अनेक लोक त्या ठिकाणी ह्या लढ्यामध्ये त्या ठिकाणी सामील झाली होती. म्हणजे तळागाळामधनं त्या ठिकाणी आपल्याला जी काही मंडळी असतील तर ती सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आता कुंजाबाबांनी खरं तर ह्या लढ्यामध्ये आपलं जे काही योगदान असेल तर ते कशा पद्धतीनं दिलं असेल तर कुंजाबाबा यांचं नेटवर्क चांगलं होतं आणि म्हणून त्यांनी खेड्यापाड्यामध्ये जे काही संयुक्त महाराष्ट्र लढा हा पोहोचवला तो कशा पद्धतीने तर कुंजाबाबा गोवर्धने यांनी जे काही जलसे असते तर त्या जलसेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. आणि जलसा म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात नाटिका किंवा तमाशा अशा पद्धतीने
आणि लोक त्या ठिकाणी जमा होऊन पुंजबाबांचे विचार त्या ठिकाणी त्यांनी ऐकले आणि ह्या लढ्याला लोकांनी त्या ठिकाणी भरभरून असा पाठिंबा दिला आणि त्याचाच फायदा त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी पुढेही झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो. आणि चिंतामणराव यांनी ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस पुंजबाबा गोवर्धने यांनी जे काही भाऊसाहेब दिले असतील तर यांना पाठिंबा देऊन त्या ठिकाणी त्यांना पुढच्या काळामध्ये निवडून आणल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये पुंजबाबा गोवर्धने यांचा मोठा त्या ठिकाणी सहभाग आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.